गुड मॉर्निंग मित्रांनो. आम्ही गेलो होतो निर्मलगंगा पक्षी संग्रहालयामध्ये. तर तिथं शिवम, संघमित्र आणि सम्राटने यांनी पक्षी पाहून खूप एन्जॉय घेतला. होता अमेरिकन पक्षी. तो खांद्यावर ठेवून आणि काही लोक फोटो काढत होते, पण आम्ही तसं काही केलं नाही कारण चावेल वगैरे, म्हणून आम्ही ते नाही केलं. आणि दुसऱ्या याच्यात होते वेगवेगळ्या कलरचे पक्षी, जसं तुम्ही तर बघू शकता. याच्यात आहेत काही पक्षी. हे होते ससे वेगवेगळे, पिवळे पण ससे होते तिथे. हे व्हाईट ससे होते आणि पिवळे पण ससे होते तिथे. परत व्हाईट उंदीर होते. आणि हे बघून त्यांना बरे वाटलं शिवमला, बाई हा एक पक्षी. वेगवेगळ्या जमातीचे पक्षी होते की ते बाहेरच्या देशातली किंवा गावातील पक्षी आणलेले होते. आणि त्यांनी ना खाऊ पण दिलेलं होतं प्राण्यांना किंवा पक्ष्यांना द्यायला. हे बघा तर ते आम्ही घेऊन तो खाऊ त्यांना देत होतो, चालत होतो. यांच्या हातात दिसते वाटी, तर ते खाऊन देऊन झालेलं होतं. आणि हे होते कोंबड्यांसारखेच पक्षी होते ते, त्या माहिती नाही त्यांना. बदकं ते पण मस्त पाण्यात चिखलात ते एन्जॉय घेत होते. शिवम, संघमित्र आणि सम्राट यांना ते पक्षी पाहून अजूनच छान आनंद झाला होता, कारण ते दिसायला भारी दिसत होता. ह्या एक बगळ्यांसारखे हे होते, वेगळ्या प्रकारचे बगळे होते. त्याच्या मानेला केस पण होते. हे बघा इथे याच्यात ससे पण आहेत. तिथे वेगळ्या प्रकारचे ससे, परत ते मोठे मांजर फॉरेन कंट्रीतल्या तशा पण होत्या. हे बघा खाऊ देतोय त्यांना आम्ही. आणि शिवम, संघमित्र त्यांना टच करून पाहत होते, भारी वाटत होतं, त्यांना आनंद घेत होते संघमित्र पण. हे बघून आम्हाला फारच भारी वाटलं होतं नाही का, की मुलांना पण अशा गोष्टींची माहीत झाली पाहिजे, कुठल्या प्रकारचे प्राणी किंवा काय. आणि इथे पण उंदीर होते पिवळ्या कलरचे, ते मका खात होते. आणि अजून एक प्राणी पण आहे ते त्यांचं नाव नाही सांगता येणार मला, असं घोरपड सारखं सरडा सारखं होतं ते पण होते छान. वेगवेगळ्या प्रकारची झाडं होती, फुलं होती. पक्षी संग्रहालयामध्ये भरपूर काय होतं. हे बघा इथे लिलीचे फूल, लाजूचे झाड, एवढं सगळं दिसत होतं. मग लास्टला यांचे फोटो काढलेत. आणि माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब